महाराजांचं नाव काय आहे? शिवाजीराजे शहाजीराजे भोसले. महाराजांचा जन्म कधी झाला? 19 फेब्रुवारी 1630. महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? सोनेरी किल्ला पुणे. महाराजांचं घराणं कोणतं? भोसले. महाराजांचे धर्म कोणता? हिंदू. त्यांना लोकांनी कोणती पदवी दिलेली? छत्रपतींची. महाराजांच्या आईचं नाव काय आहे? जिजाबाई. महाराजांना किती मुलं होती? मुलांची नावे काय? संभाजी, राजाराम, राणूबाई. महाराजांचा मृत्यू कधी झाला? 1680. मृत्यू कोणत्या गडावर झाला? रायगड. आपला धर्म कोणता? माणुसकीहून मोठा धर्म नाही. सगळ्यात मोठी संपत्ती? ज्ञान. कारण ज्ञान हे चोरीला जात नाही, शिवाय ते दिल्याने वाढतं. आंधळा कोण? लोभी, स्वार्थी. यश मिळवायचं असेल तर कोणाबरोबर राहायला हवं? धैर्यासोबत राहू. उत्तम पुत्र कोण? जो आई वडिलांच्या आज्ञेत राहील तो. हिंदुस्तान में मुगल के 300 सालों के बाद हिंदुस्तान जैसे पूरा हरा हो चुका था। फिर अचानक से आसमान में फिर से केसरी ध्वज लहराने लगा। एंट्री हुई महाराज छत्रपति शिवाजी भोसले, सन ऑफ शाहजी मालोजी भोसले, जिन्होंने ज्यादा कुछ नहीं बस हमारे हिंदुस्तान के मैप को ऐसे से ऐसा कर दिया और स्थापित कर दिया 10th एम्पायर, द मराठा एम्पायर। ते शेवटचे 40 दिवस 1689 साली छत्रपती संभाजी महाराजांना गद्दारीने पकडून औरंगजेबासमोर उभं केलं. स्वराज्याचा राजा बेड्या ठोकलेल्या अवस्थेत होता, पण डोळ्यात भीती नव्हती, ते फक्त अभिमान होता. औरंगजेबाने सांगितलं, इस्लाम कबूल कर नाहीतर मृत्यू. संभाजीराजांनी कपाळावर आठ्या साठवत ठाम उत्तर दिलं, मृत्यू 100दा स्वीकारेन पण धर्म सोडणार नाही. हे ऐकताच औरंगजेबाने क्रूर निर्णय घेतला, मृत्यूदंड. पण हळूहळू छळ करत, तडफडत आणि सुरू झाले ते शेवटचे 40 दिवस. पहिल्या दिवशी जीभ कापली, रक्तांच्या धारांनी माती लाल झाली. दुसऱ्या दिवशी डोळ्यात गरम सळई, पण महाराज शांत. मुखी एकच नाम, हर हर महादेव. तिसऱ्या दिवशी हातपाय छाटले, शरीर तुटलं पण आत्मा नाही. चौथ्या दिवशी अंगावर खिळे ठोकले, मांस ओरबाडलं. रक्ताच्या प्रत्येक थेंबातून महाराज फक्त म्हणाले, स्वराज्य, शिवराय हर हर महादेव. त्या छळाच्या 40 दिवसांनी नरकही लाजला असेल, पण संभाजी महाराज तुटले नव्हते, झुकत नव्हते आणि त्यांच्या डोळ्यात अजूनही स्वाभिमान तसाच होता. आणि अखेर 40 दिवसांनी त्या छळानंतरही संभाजी महाराज जिवंत होते, पण ते ओळखूही येत नव्हते. शरीर तुकड्या तुकड्यांमध्ये, रक्त चुकून काळं पडलेलं, मांस गळून हाडं दिसणारी ती आकृती, पण डोळ्यांमध्ये अजूनही स्वराज्याचा अभिमान. शेवटी त्यांचा गळा छाटण्यात आला, अंगाचे तुकडे तुकडे करून भीमा नदीच्या पात्रात फेकून देण्यात आले, पण त्या तुकड्यांमधूनही महाराज